तुम्ही सेल्फ केअर करता का? जसं प्लांट सुकू नये म्हणून आपण त्यांना रेग्युलरली पाणी घालतो, फोन डिस्चार्ज होऊ नये म्हणून आपण त्याला रेग्युलरली चार्ज करतो न चुकता, तसंच आपण आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थची काळजी करतो का? आपण आपल्या माइंड, बॉडी आणि सोलला रेग्युलरली चार्ज करतो का? तर हे म्हणजेच सेल्फ केअर आहे. तर फिजिकल हेल्थची काळजी करणे म्हणजे काय असतं की एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज करणे. तर आपल्याकडे एक्सरसाइजला घेऊन खूप मोठे गैरसमज आहेत. तर जनरली लोक असं समजतात की बॉडी बिल्डिंग करायची आहे किंवा तुम्हाला ॲस्थेटिक्स लुक हवेत तरच तुम्ही वर्कआउट करता. तर असं अजिबातही नाही आहे, कारण की आपल्याला आपल्या लाईफमधले गोल्स अचीव करण्यासाठी फिजिकली आणि मेंटली फिट होणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपल्याला एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज आपण करू शकतो. म्हणजे योगा, डान्स, झुंबा, ब्रिस्क वॉक, कोणताही फॉर्मचा एक्सरसाइज आपण करू शकतो. ते झालं फिजिकल हेल्थसाठी. आता असे लोक बोलतात की आमच्याकडे अजिबात टाईम नसतो. तर टाईम हा कधीच कुणाकडे नसतो. ते म्हणतात ना की इच्छा तिथे मार्ग. तुम्ही कोणत्याही गोष्ट करण्यासाठी जर इंटेन्शन घेतलं तर गोष्टी आपोआप घडायला लागतात. तुम्ही जर विचार केला की मला टाईम नाही भेटत, तर ऑनेस्टली तुम्हाला खरंच टाईम नाही भेटणार. त्यामुळे आपल्याला असं कधीच म्हणायचं नाही आहे की माझ्याकडे टाईम नाही आहे. उलट असं म्हणायचं की माझ्याकडे खूप टाईम आहे. तर आपोआप आपले एक्झिस्टिंग टास्क पण खूप फास्ट कम्प्लीट व्हायला लागतात आणि आपल्याला आपोआप टाईम मिळतो. आणि अजून एक गोष्ट, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, लाईक इफ यू डिसाईड द प्रायोरिटीज देन यू विल डेफिनेटली गेट अ टाईम. एक्सरसाइज बरोबरच आपल्याला हेल्दी आणि न्यूट्रिशियस डाएटची पण तितकीच गरज आहे. आपले टेस्ट बड सॅटिस्फाय करता आपण विसरूनच गेलो आहे की आपल्या बॉडीला कशाची गरज आहे आणि आपण ते कोणत्या फॉर्ममध्ये दिलं पाहिजे. आजकाल जंक फूड, पॅकेज फूड आणि बेकरी प्रॉडक्ट्स खूप खाल्ले जातात आणि ते इझिली ॲक्सेसेबल पण आहेत. पण जितना पॅकेट खुलेगा उतना पेट फुलेगा. सो तर आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की आपण किती % न्यूट्रिशियस फूड खाल्लं पाहिजे आणि किती % आपण जंक फूड खाऊ शकतो. सो दॅट रेशो शुड बी 80:20. सो 80% तुम्ही होम कुक्ड न्यूट्रिशियस फूड प्रेफर करू शकता आणि 20% तुम्ही जंक फूड प्रेफर करू शकता, जेणेकरून ओकेजनली, वन्स इन अ व्हाईल, इफ यू कॅन हॅव इट देन इट इज टोटली फाईन. मेंटल हेल्थबद्दल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. जर तुम्ही फिजिकल हेल्थची केअर ऑलरेडी करत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.